Discourse per 11. प्रणवाचा प्रणव प्रेमाचा शब्द प्रेमाची वाट प्रणव प्रेमाची वाट. Pranava means Om, Omkar. It is the indication of self-love. प्रणय प्रणय म्हणजे प्रेम आहे, पण केलेलं मानलेलं त्याचं प्रेम नाही. This love is spontaneous, not made or imagined. एकाने दुसऱ्यावर प्रेम केलेले किंवा दुसरा माझ्यावर प्रेम करते मानलेले प्रेम नाही. It is not making love or imagining love of one for another. मग तिथे आणखी उगे आणखी उगे आणखी उगे गुरुच्या आज्ञेप्रमाणे भजन करतो, श्रवण करतो, मंत्रघोष करतो, परंतु त्यांच्या शब्दावर विश्वास झाले, वचनावर विश्वास झाले, हळूहळू विना शब्द होत जातो. Reliance on Guru's words slowly leads to silence, a state of no word. विना शब्द असणे हेच भक्तीने परब्रह्म मिळवण्याचे फार मार्ग आहे. To remain without words is the way to attain Parabrahman through devotion. मनुष्याच्या विना शब्द असणे शक्य नाही. Normally, man cannot remain without words. कोणत्या योग्यतेचा असो, जो शब्द संस्कार झालेला आहे तो सारखा बोलतच राहतो. Whatever the stature of a man, the words will go on flowing as per the impression. तर या प्रणवाच्या साराचा सार प्रणव म्हणजे ते 1636 जन्मले 52 मात्र का, पण त्याच्या आधी प्रणय आहे. आपण आहेत असं जरा तर त्याला सुगावा जाणवलेला आहे. तिथे प्रेम आणि मोहाची हे पडलेले आहे. With the slightest knowledge of one's existence, there is a beginning of love and attachment. जगण्याचा हा काही कोणी प्रणवाने प्रलय टाकतोय. प्रणवाने शब्दाने नाना प्रकारच्या शब्दाने भक्ती करतोय. ती कसली आहे? स्वतःची. There are words and words which indicate the love and devotion for one's own being. स्वतःच्या रूपाची स्वतः असलेली भक्ती. One has devotion for one's own form. शब्द उच्चारण्याआधी पण ती प्रातः काळी जागृती आली. Early morning, there were no words and the waking state began. विना शब्द बोलला, विना शब्द बोल झाला, मी जागा झाला. Without words, there was announcement, I am awake. विना शब्द बोलल्याशिवाय अनुभव काय झाला, मी जागा झालो. Without words, there was the experience of waking. सगुण मूर्ती ब्रह्म. This state, without words, is manifest Brahman. सगुण मूर्ती ब्रह्म. आत्मप्रेमाचा, आपल्या लोभाचा, आत्मस्नेहाचा सोनीवरतो. It is a state of pure self-love. इथे जे देव पुन्हा जातोय तेव्हा त्या पहिल्या ओळीच्या अर्थाप्रमाणे जाग आधी वगळ शब्दाने बोलली, जाग वगळ शब्दाने बोलली. The waking state talked without words. पण जाग आल्यानंतर शब्दाचे झरे वाहू लागले. But with the waking, the flow of words started. आणि त्याच्यानं
देहाच्या रूपाला पकडू, देहाच्या ओळखीने देहाच्या धर्माने तो वागत राहिला. He identified himself with the body and started behaving accordingly. त्याच्याने दिवस म्हणून लाभ थोडाच म्हणून पावतो, पण हानी मोठी कडच जाते, पुष्कळ कळते. With that, the fear of death started, and the profit was less, the loss was more. असा अनांतू अवांती स्वानुभवाचा अनुभव आहे. We have our experience of being, our existence, which has come without asking, undesired. जाग जो बनी जानी जाणवली. Our experience of being means the happening of waking, sleep, and knowingness. ही अवस्था आहे. जाग जो बनी स्वप्न ही अवस्था आहे. The state of waking, sleep, and knowingness is temporary, time bound. आणि यावर पण नाव आहे. ही अवस्था जोपर्यंत नव्हती तोपर्यंत जन्म हे नाव नव्हते. When waking, sleep, and knowingness were absent, there was no birth. आता ही अवस्था जन्म आहे. आणि ती रजोगुणतत्व तीन क्रियेने व्यवस्थित आहे. With the appearance of these three, the activities happen due to sattva illuminating, rajas activating, and tamas restraining. पण ती अवस्था व्यवस्था आहे. याच्यावर पोहोचली नाही. The activities are due to the state or condition and not because of he, she, or it. प्रकृती ही पुरुष याच्यामध्ये नाही. अवस्था आहे. In this state, the cosmic substance and the cosmic spirit, they are absent. ज्याने गुरुच्या चरणाकडे लक्ष दिलंय तो चरण केव्हा दिसणार? शब्दाने मी जाग आहे म्हणायच्या आधी. One gave attention to Guru's feet, which appeared slightly before the waking. श्री गुरुचरण दिसला तेव्हा शब्दाने मी झालो आहे म्हणायच्या आधी जो दिसला. This is the moment in between sleep and waking. शुद्ध पवित्र निर्मल आहे. The state is pure, spotless, and holy. जेव्हा तर ज्ञाना योगा घातला तेव्हा मग ज्ञान सर्व भांडणार भरलेलं घालीचं आहे. The body may be storehouse of trash. आता एक गुरुकुंडाने सहज म्हणतोय या तिन्ही अवस्थांनी One who has received Guru's grace says, I am not waking state, sleep, and also the knowing state. माझा या तिन्ही अवस्थेचा मला अनुभव नव्हता तेव्हा माझी मला घडतो. When these three were absent, I did not find need for even myself. There was no need at all. पण ही तिन्ही अवस्था तुला अनुभव आला तेव्हा मी हीच जील होऊन गेलो होतो. With the appearance of these three, I became meek and piteous. पण धन्य झालो की मला सद्गुरू भेटला. I was fortunate to meet my Sadguru. आता असं प्रक्रिया चालू आहे ती सत्वरंगाची. The activities go on all the time, but that is for the three gunas, sattva, raja, tama. सोन्याचा जसा कण सुवर्णाचा जसा कण तसा हा सत्वाचा कण. Just as a particle of gold, this is a particle of sattva,
Sattva means food essence. सत्वरज तत्वरज उद्योगी काम धंदा करणारे आतुर व्यवहार करतात. The sattva and raja are eager for activities. पण ते तत्वाचा रज आहे नो. But I am not sattva and raja. That is not my identity. मग आणि त्या उद्योगाचा जो अर्थ आहे तो तमोगुण. केलेल्या उद्योगाची हमी घेणारा तो तमोगुण. The third constituent claims credit for all the activities. That is tamoguna. वास्तविक तिघालाही आकार नाही. तिन्ही गुणाला आकार नाही. In fact, all the three gunas do not have any shape. तसे झोपेला आकार नाही, जागृतीला आकार नाही, कल्पनेला आकार. Also, the waking, sleep, and the knowingness, they also don't have shapes. कल्पनेला त्या तिघाला आकार आहे का? आकार नाही. प्रकाश आहे, प्रेमाचा मोह आहे, मोहाचे प्रेम आहे. They have love for attachment, attachment for love. असायचं आहे. गुरुकडे जाते त्याच्यावर गेले तो हे सगुण जिरू हा वेगळा येतात. For a true devotee, there is no difference between with attributes and without attributes. हे सगुण आहे, निर्गुण आहे, भेद नाही, अभेद झाला. पुन्हा काळ म्हणजे टाईम, टाईम म्हणजे काळ. त्या काळ आणि टाईमाचा स्पर्शही त्याला याच्यापूर्वी नव्हता. जाग, झोप आणि कळते पण अवस्था नसताना काल स्पर्श नव्हता. When the waking, sleep, and knowingness were absent, there was no experience of time. स्वतःची पूर्णता अशी अनंतपार होती की स्वतःचे भानही नव्हते. Once being was so full that there was no room for beingness. हे सत त्याच्या ध्यानात आले आणि हे ध्यानाने ध्यान धरले गेले. When beingness came, what appeared became prominent. ध्यानाने ध्यान धरले गेले. The meditation happened on the meditation. आता ध्यानाने जे ध्यान धरले गेलेले ते ध्यान आणि ज्ञान जाईल, परंतु स्वरूपाचा निश्चय जरा आपण झाला. The meditation and knowledge may go, but there will not be the slightest change in the conviction of the Absolute. ध्यान आणि ज्ञान जाईल, पण स्वरूपाचा निश्चय त्याला आपण धरणार नाही. हे कोण पण आहे? अविनाशी, तो निर्माण, निर्गुण, निरंजन, पुढे काय? परब्रह्म. What remains is the ever-existing, immortal Parabrahman. म्हणेने म्हणायचे आहे, पण म्हणेने याला कधीही पाहिलेलं नाही. The words try to describe it, but they have never seen it. निर्वाण, निर्गुण, निरंजन, परब्रह्म. That without a second, with no attributes, spotless Parabrahman. याला म्हणेने कधीही पाहिलेलं नाही, म्हणजे नावाने त्याला पाहिलेलं नाहीये. No words, no names can reach it. नावाने उल्लेख दिला गेलेला आहे. आणखी प्रत्येकात सण पुरातन स्वानुभवाची गोष्ट आहे. Everyone knows this with one's own experience. दोन दिवसाची होता, दोन दिवसाची ओळख. त्या ओळखीला म्हणून आत्मस्थितीचा निघाल करू लागला होता. Being attached to short-lived existence, one had forgotten the self. पण सद्गुरूने जरा इशारा दिला आणि तो इशारा त्याला उमटला. Sadguru gave him a hint
which he understood. तात्काळ तो ह्या तिन्ही अवस्था तिन्ही भूत सहित परिपूर्ण निर्गुण झाला. Instantly, he realized the unconditioned along with the three gunas, sattva, raja, tama, and the three states, waking, sleep, and knowingness. ज्याला कधी होणे जाणे काय होणार आहे, हरिलाभ होणार आहे, काळाचं माप आपल्याला मोजायला काळाच्या मापाने मापला जात नाही, असा याचा स्वतः बद्दल दिसेल. He attained a state which cannot be measured by time. काळाच्या मापाने मापला जात नाही. The time is helpless to measure me. काही दिवस हे दिवस ते दिवस ते दिवसाची 23 वर्ष. What is time after all? It is the addition of some days. कोणी लक्षात ठेवा, काळाच्या मापाने आपल्याला मागच्या अपवासाच्या मागे नसते. As long as you measure your existence by a lifespan, you have not attained the ultimate. Remember this. पूर्वपासून जी निर्माण झालेली आहे त्याच्यात तुम्ही वाहणार आहे. तुम्हाला भय वाटते ते तुम्ही आपल्याला आठवणीचे ना. Your fear is that your sense of being will go. तुम्ही असण्याची आठवण देहाच्या ओळखीशिवाय काय आहे, कसे आहे? What is your sense of being without the body identity? कधी करा तुम्ही असण्याची आठवण देहाच्या ओळखीशिवाय कशी दिसते? कधी करा तर देहाची आठवण हेच आणि ती खरी म्हणजे हे महापाप आहे. The identification with the body is the great sin. देहाच्या आठवणीशिवाय तुम्ही कसंही वेळ असणार तर ते पवित्र आणि निर्मळ आहे. However you might be, without the body identity, you are holy, you are pure. आता टाइम झालाय, आज काही जास्त बोलत नाही, पुष्कळांनी ऐकलेलं आहे. पण ज्या लोक आणि कळते पण ही अवस्था निर्माण झालेली आहे, याला तुम्ही आपला जन्म म्हणता ते हळूहळू वैद्य करा. In your case, waking, sleep, and knowingness have appeared. Drop your faith that means your birth. Drop this idea slowly. पुन्हा रोज क्रिया घडते आहे. त्या सत्वातून हा गुण निर्माण झाला आहे आणि त्या गुणाची क्रिया रजतम सत्व आहे. देवासाठी अन्नसत्व आहे. अन्नसत्वामध्ये सत्वभास होतो आहे. परंतु तुम्ही जाणले तेव्हा अन्नसत्व तुम्ही नव्हे आणि त्याच्यातून गुणही नव्हे. Your sense of being is the quality of the food essence. You are not the food, not the food essence. You are also not the beingness. साखरेमध्ये गोडी आहे, स्वर्गाच्या पाकामध्ये गोडी आहे, परंतु ती पाक तुम्ही नव्हे, साखर नव्हे, ती गोडी तुम्ही नव्हे. There is sweetness in sugar. You are neither the sugar nor its sweetness. आपण पण ती स्वतः आपण नव्हे, तर तुम्ही अन्न सत्व जाऊन आपण असण्याचे. You make use of the body, but the body is food essence which you are not. आपण पाहावे. You must look at yourself. कशामुळे? सत्वगुणामुळे. सत्वगुण आहे तेवढं तुम्हाला कळलं, परंतु ते सत्तापद करीत नसावं. निश्चयाचा निश्चय झालेला असला पाहिजे. You must develop the conviction of your true self. हा तुमचा निश्चय तुम्हाला जे काय नंतर पूर्ण होणार ते त्या जातीचे त्या योग्यतेचे.
कोणी होता तो डझनसारखे होता, खाताना तुला गंध होता, सगळी पुत्र आणि घाण होता. असं जरी आहे तरी तो पवित्र आणि पवित्र आहे. The body may be full of dirt as expressed by excretion and urination, but you are holy, always holy. जो आपल्या आत्म्याला दूषण देतो त्याचा कधीही उद्धार होणार नाही. One who condemns one's self will never be liberated. मी पापी आहे, मी चांगला आहे, हम काय ही दूषणे जो देतो आपल्या आत्म्याला स्त्री असो वा पुरुष असो कधी सुद्धा उद्धार होणार नाही. You may be a man or a woman. If you condemn yourself as a sinner, you are far from liberation. कारण तो पवित्र आहे, पवित्र आहे, पवित्र आहे. The self is holy, holy and holy. हे पाहायचे माणशी कसे त्याचा अधिकार तो बेटा वाढेल. With the increase in your faith, in your holiness, your worthiness will also increase. जसं जसं अधिक काळ मिळेल तसं त्याच्यामध्ये दिव्यता प्रकाश आणखी ते अगम्य गम्य असं ज्ञान निर्माण होईल. The increase in your faith will lead to light, brilliance and knowledge conducive to self-knowledge. परंतु आत्मविश्वास आहे कोणाकडे? But who has the self-confidence? हजारो माणसामध्ये आत्मविश्वास कोणाकडे आहे? Among thousands of people, who has the self-confidence? प्रत्येक प्राणी देहविश्वासावर जगतोय. Every living being has confidence in his body. आत्मविश्वासावर जर अवलंबन त्याने केलं त्याला मरणाची कल्पना येणार नाही. For the one who has confidence in the self, the idea of death will not touch him. ऐकून ठेवा, तुम्हाला मरणाचे धक्के काय येत आहे? देहाच्या ओळखीवर राहिलात म्हणून. Your fear of death is due to your body identity. आणि तुमचे भूत भविष्य तुम्हीच करता, दुसरा कोणी नाही. You are deciding your own fate. None else does it for you. तो कोणी चित्रगुप्त नसून तुमच्या अंतर्यामीची कल्पना ती तुमचा चित्रगुप्त आहे आणि तीच तुम्हाला नाचायला नेते आहे. There is no one called Chitragupta to decide your fate. Your own idea is doing that for you. साधी आठवण ठेवा, व्यवस्थाने नव्हे त्याची क्रियांनी नव्हे. Remember this, that you have nothing to do with this passing phase and its activities. आणि पुन्हा सकाळी जो अनुभव आला त्याच्याकडे लक्ष द्या. त्या अनुभवाचा साक्षी आपण. Give attention to your momentary experience every morning in between sleep and the waking, and be there. अनुभवाला तो व्यवहार म्हणून आपण आणि तो व्यवहार म्हणून आपण म्हणतो त्याच्या पुढे साहित्य साधन देह तेच आपण म्हणतो. After that momentary experience, the identification with the body begins with all the worldly activities. सन्मुखच्या वचनावर पूर्ण ठेवा, देवदेवावर थोडा राहो. साधन साहित्य लोकांकडून ऐकून भरंगळू नका. Let the body remain or go. Rely on Guru's words and don't get lost in what other people say. काय मध्ये तुम्ही असला ते ज्ञान नसताना ईश्वर सुद्धा नाही. When the knowledge you are is not in the body, even there is no God. ईश्वर नसताना तुम्ही असला ते ज्ञानही नाही. If there is no God, you cannot know that you are. ईश्वर असल्याचा पुरावा तुम्ही असल्याचे ज्ञान आहे. The knowledge you are is the proof that the God is. आणि तुम्ही असल्याचे ज्ञान ईश्वर असल्याचा पुरावा हे आठवण ठेवा. या आठवणीचे ध्यान करा. Meditate on the knowledge you are or your consciousness, which is the proof that the God is.